नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा अभ्यासत आहोत। आता या धड्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणते घटक पाहायचे आहेत ते सुरुवातीला आपल्याला इथे दिलेले आहेत। तर सुरुवातीला पहिला घटक आहे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजे काय, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, उत्क्रांती, उत्क्रांतीचे पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती या सर्व घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला म्हटलंय की थोडे आठवा, यासाठी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। जेव्हा असे थोडे आठवा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला एकतर ते झालेले जो सिलेबस आहे मागील वर्गामध्ये, तर त्या संदर्भात काही प्रश्न इथं विचारलेले असतात की जेणेकरून तुम्हाला काही आठवते का। त्यातलाच एक पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता। तर हा आपल्याला माहिती पाहिजे की सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे DNA। DNA हा जो घटक आहे तो अनुवंशिक गुणधर्म काय करतो, एका वंशातून म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काय करतो, जनरेट होत असतो। आता पेशी केंद्रकामध्ये तो असतो सजीवांच्या। आता DNA म्हणजे लॉंग फॉर्म काय म्हणू शकतो आपण की डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड असा आपण त्याला लॉंग फॉर्म त्याचा होतो। आता यातला दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या मातापित्यांच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात। बघा प्रश्न पुन्हा एकदा की आपल्या मातापित्यांच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात, तर त्याला अनुवंशिकता असं म्हणतात। हे त्याचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न असा आहे की DNA चा रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो। आता DNA चा रेणू हा कोणत्या घटकापासून बनलेला असतो। जर आम्ही DNA याची फोड केली तर आमच्या असं लक्षात येतं की डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल, न्यूक्लिक म्हणजे नायट्रोजन पदार्थ आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आहेत आणि डीऑक्सीरायबो म्हणजे या सगळ्या घटकापासून काय झालेला आहे, DNA चा रेणू बनलेला असतो। याविषयी आपण सविस्तर माहिती पुढे बघणारच आहोत। आता सुरुवातीला असं म्हटलंय की अनुवंशिकता व अनुवंशिक बदल त्याला इंग्रजीमध्ये बोललं जातं की हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस असं म्हटलं जातं। तर बघा एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता, हे तुम्हाला ठाऊक आहे। बघा आपल्याला माहिती की एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे दुसऱ्या पिढीत म्हणजे पुढच्या पिढीत होण्याच्या प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता, हे आपल्याला आता माहित झालं। आता या अनुवंशिकतेचा शोध लावण्यासाठी प्रारंभ कोणत्या शास्त्रज्ञाने केला, तर ग्रेगर जोहान मेंडेले यांनी काय केलं की अनुवंशिकतेचा प्रारंभ म्हणजे सिद्धांत म्हणजे अनुवंशिकतेविषयी माहिती मिळवण्यासाठी सुरुवात केली। त्यांनी 1886च्या सुमारास, बघा त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले। बघा त्यांनी बराच काळ 1886च्या सुमारास म्हणजे त्याच्या आसपास काय केलं, बराच कालावधी अनुवंशिकतेबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, निष्कर्ष काही काढले आणि त्यांचाच संदर्भ घेऊन 1901 साली ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव समजला। आता जे 1901 सालचे जे ह्युगो द व्हिस आहेत यांनी उत्परिवर्तन हे जे सिद्धांत मांडला, याच्यामध्ये सुद्धा अचानक जे बदल घडतात या बदलामागील कार्यकारणभाव हा त्यांना काय झालेला होता, समजला होता। आणि यातूनच 1902 साली जे दुसरे वैज्ञानिक आहेत वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपात पाहिली। नाकतोडा जो आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या पेशीमध्ये जी गुणसूत्र आहेत ते जोडीच्या स्वरूपात आहेत। हे सुरुवातीला कोणी पाहिली, 1902 साली वॉल्टर सटन यांनी पाहिली। तोपर्यंत हे कोणालाच माहीत नव्हते, त्याच्या आधी हे गुणसूत्र असतात पेशीमध्ये हे कोणालाच माहीत नव्हतं। जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले। बघा
जनुकाचे वहन कशातून होते तर गुणसूत्रामार्फत होते. हे सिद्ध जेव्हा झालं तेव्हा अनुवांशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने खऱ्या अर्थानं संशोधन इथं काय झालं सुरू झालं आणि यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॅलिन मॅक्लॉइड या त्रयींनी म्हणजे या तिघांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवांशिक सामग्री असते हे सिद्ध केले. बघा 1944 साली हे तिघ जे आहेत ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड या तिघांनी काय केलं, काही विषाणू जर सोडले तर सगळ्या सजीवांमध्ये काय आहे DNA हेच काय आहे अनुवांशिक सामग्री आहे हे त्यांनी काय केलं सिद्ध केलं. आणि 1961 साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मॉनॉड या अनुवांशिक वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. या दोघांनी काय केलं 1961 साली बघा, कोण फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मॉनॉड यांनी काय केलं की हे कोण होते अनुवांशिक वैज्ञानिक होते. यांनी या जीवाणूंच्या पेशीत जो DNA आहे, प्रत्येक जीवाणूंच्या पेशीत जो DNA आहे त्या DNA मध्ये प्रथिन संश्लेषण याची काय केली प्रतिकृती म्हणजे प्रत्यक्षात आकृती कशी असते हे यांनी काय केली तयार केली. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. आणि त्यामुळेच काय झालं की DNA रेणूमध्ये जे जनुकीय संकेत आहेत हे जनुकीय संकेत आपल्याला त्याचं गुपित आहे ते उघडण्यास याच्यामुळे काय झाली मदत झाली. म्हणजे ते नक्की कसं आहे ते आपल्याला उघडण्यास याच्यातून मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेल्या पुनःसंयोजी DNA तंत्र विकसित झाले. आणि यातूनच काय झालं अभियांत्रिकी दृष्टीने जे अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी DNA तंत्र आहे हे विकसित होण्यात काय झाली मदत झाली. आता हे सगळं होत असताना बघा आपल्याला काय म्हटलं इथं की अनुवांशिक विकृतीचे निदान करण्यासाठी बघा अनुवांशिक विकृती असतात त्यांचे निदान करण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी किंवा ते प्रतिबंध अनुवांशिक विकृती निदान करण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी उपचार करण्यासाठी अनुवांशिक विकृतीचं निदान प्रतिबंध आणि उपचार हे करण्यासाठी तसेच प्राण्यातील संकर वनस्पतीतील संकर करण्यासाठी मग प्राण्यामध्ये संकर करतो आपण वनस्पतीमध्ये संकर आपण बघतो की पाळीव प्राण्यामध्ये म्हैस असेल गाय असेल यांच्यामध्ये वेगवेगळे जाती आपल्याला गायीमध्ये किंवा म्हैसीमध्ये तयार झालेल्या दिसतात. थोडक्यात काय तर ह्याचा संकर केला जातो. वनस्पतीमध्ये बघा आंब्याच्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंब्यांची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते तर तिथे सुद्धा काय केलं जातं या वनस्पतीमध्ये संकर घडवून आणला जातो. तसंच आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवांशिकीचा उपयोग केला जातो. आणि सूक्ष्मजीव अशा प्रत्येक ठिकाणी किंवा औद्योगिक प्रक्रियेमध्ये या अनुवांशिकचा उपयोग इथं केला जातोय. बघा सगळ्यात महत्त्वाचं अनुवांशिक विकृती त्याचं प्रतिबंध आणि उपचार यासाठी सुद्धा या DNA तंत्राचा उपयोग केला जातोय. शिवाय आपण प्राणी वनस्पती संकर आहे किंवा सूक्ष्मजीव जेथे औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये वापर केला जातो त्या ठिकाणी आपल्याला याचा सगळ्यांचा अनुवांशिकाचा उपयोग केला गेलेला आपल्याला इथं दिसतोय. आता सांगा पाहू आपल्याला प्रश्न विचारलाय की DNA व RNAच्या प्रकाराच्या आकृती काढा आणि माहिती सांगा. DNA ची आकृती इयत्ता 9वी मध्ये तुम्ही पाहिलेली असेल पुस्तकामध्ये ती आहे. DNA RNAच्या या आकृती तुम्ही काढा आणि त्याची माहिती आपल्याला त्या DNA ची जे आतमध्ये असणारे जे भाग आहेत त्यांची आकृती काढून नावं द्या आणि ती आकृती काढायला आपल्याला आणि माहिती त्यानुसार आपण देऊ शकतो हे तुम्ही काढायचे. आता अनुवांशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही अनुवांशिक विकृतींची नावे सांगा. आता अनुवांशिक विकृती म्हणजे काय तर अनुवांशिक विकृती म्हणजे समजा मात्या पित्यामध्ये काही दोष असतील हे दोष जर आहे तसं पुढच्या पिढीला जात असतील तर त्याला आपण म्हणू शकतो अनुवांशिक विकृती. लक्षात येत आहे. अशा अनुवांशिक विकृतींची नावं आपल्याला सांगता येतात. जसं बघा काही समजा एखाद्या माता किंवा पिता यांना जर हातामध्ये पायामध्ये डोळ्यामध्ये दोष असतील तर आहे तसे ते दोष काय होतात त्यांच्या पुढच्या पिढीत जातात. मग आपण काय करू शकतो की अशी नावं सुद्धा इथं देऊ शकतो. आता यानंतर इथं प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण हे आपल्याला इथं दिलेलं आहे. हे आता आपल्याला बघायचं आहे. त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन
ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन असं आपल्याला इथं म्हटलं जातं. प्रतिलेखनला ट्रान्सक्रिप्शन म्हटलं जातं, भाषांतरणला ट्रान्सलेशन म्हटलं जातं आणि स्थानांतरणला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. आता DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेतात. बघा, DNA मध्ये असलेली जी जनुके आहेत ते काय करतात, RNA जे आहेत त्या RNAच्या मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेतात. पेशीमध्ये जे कामकाज करायचे हे कामकाज करण्यासाठी ही जनुके आहेत DNA मधली ते काय करतात, RNAच्या मदतीने काय करतात, भाग घेत असतात. तसेच शरीराची रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. आणि आपल्या शरीराची जी रचना आहे, जी विविध कार्य घडत असतात, ही कार्य घडत असताना त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हे काय करतात, जनुके DNA मध्ये असलेली करत असतात. आणि या जनुकांमध्येच प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. आणि हे जनुके आहेत, या जनुकांमध्येच काय केलं जातं, प्रथिनांची निर्मिती कशी करायची याची सुद्धा माहिती इथं साठवलेली असते. व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. आणि ही योग्य प्रथिनांची निर्मिती जे व्हायला पाहिजे ती का झाली पाहिजे, कारण त्याची आवश्यकता ही आपल्या शरीराला असते आणि त्याची निर्मिती ही जनुके करत असतात. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. आणि या प्रथिनांची निर्मिती कोण करतं, DNA मुळे होत असते. आणि हे DNA मुळे का होते, तर RNAच्या माध्यमातून होत असते. म्हणजे RNA काय करतं की RNA आणि DNA या दोनगण मिळून काय करत असतात, प्रथिनांची निर्मिती करत असतात. याला सेंट्रल डोमा असे म्हटले जाते. यालाच आम्ही काय म्हणतो, सेंट्रल डोमा असे म्हणतो. आता DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार बघा, DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. आता DNA ची प्रतिकृती तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पाहिली असेल, आकृती पाहिली असेल तर दोन सर्पिल आकार, एकमेकांमध्ये सर्पिल आकार असे दोन आपल्याला साईडचे भाग दिसतात. तर ते काय असतात, ते DNA ची प्रकृती आपल्याला त्यानुसार दिसते. आणि साखळीसारखी, आता बघा काय म्हटलंय, DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. साखळीनुसार, साखळी जशी असते त्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. आता M म्हणजे काय आहे, M म्हणजे काय, मेसेंजर म्हणतात. मेसेंजर RNA. RNA म्हणजे काय, रायबोन्यूक्लिक आम्ल किंवा न्यूक्लिक ऍसिड आपण असं म्हणतो त्याला. ही होत असताना DNAच्या दोन धाग्यापैकी एकाचा वापर कामी होतो. आता जेव्हा mRNA ची निर्मिती होते, DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार mRNA ची जेव्हा निर्मिती होत असते तेव्हा ही होत असताना DNA मधले जे दोन धागे आहेत, जे सर्पिल आकार आहेत, त्या दोन धाग्यापैकी एकाचा वापर तिथं केला जातो. आणि त्यामधील तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि जे तयार झालेला आहे mRNA त्या रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNA चा धागा म्हणजे mRNA चा रेणू आणि तयार होणारा एक DNA चा धागा, या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. आणि दोघं काय करतात, न्यूक्लियोटाइडचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार एकमेकांना काय असतात, पूरक असतात. इथं सांगितलेलं आहे. म्हणजे mRNA काय करतो, हे रेणू तयार होण्यासाठी DNA चा एक धाग्याचा वापर करतो. आणि हे दोघं जेव्हा काय करतात की न्यूक्लियोटाइडचा क्रम हा काय करतो, त्यांना एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNA तील थायमिन ऐवजी बघा, त्याचबरोबर काय सांगितलंय, DNA तील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. आता हे जरा या वर्षी कमी केलेला भाग आहे तरी लक्षात राहू दे, महत्त्वाचा प्रश्न असतो हा की त्याचबरोबर DNA तील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असते. बघा, mRNA मध्ये कोण असतं, युरॅसिल असते असं म्हटलेलं आहे. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात. आणि जे RNA तयार करण्याच्या जे प्रक्रिया आहे त्यालाच आम्ही काय म्हणतो, प्रतिलेखन, त्याला ट्रान्सक्रिप्शन असं आम्ही इथं म्हटलेलं आहे. बघा की DNA मधील थायमिन ऐवजी mRNA युरॅसिल मध्ये असतो. RNA तयार होण्याच्या या प्रक्रियेलाच आपण प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. आता इथं आपल्याला प्रतिलेखनाची आकृती इथं दाखवलेली आहे. बघा इथं काय आहे, इथं बघा प्रतिलेखन यातलाच काय करतोय, आता हा mRNA आहे दिसतोय तुम्हाला. mRNA काय करतोय, आता हे दोन सर्पिल आकार
म्हणजे सापाच्या आकृतीचे असे 2 धागे आहेत कोणाचे डीएनएचे, त्यातल्या एका धाग्याचा उपयोग हिने केलेला आहे बघा. हा इथं येतोय आणि खालचा जो डीएनएचा धागा आहे इथं काय करतोय बघा, एकमेकांना कशाद्वारे जोडला जातो, इथं न्यूक्लियोटाइडचा क्रम, म्हणजे हा जो क्रम आहे, हा क्रम दिसतोय, ह्या क्रमानुसार 3-3च्या क्रमानुसार इथं जोडला गेलेला आहे. तर इथं आपल्याला ही आकृती आहे आरएनए न्यूक्लियोटाइड बघा, हे दिलेत, हे दिसतात ना, 3 दाखवले बघा, न्यूक्लियोटाइडर असं म्हटलेलं आहे त्याला, ते इथं आपल्याला दाखवलेलं आहे. तर त्याचा क्रमनुसार ते काय करतात, या एका धाग्याला डीएनएच्या जोडलेलं आहे आणि यालाच आम्ही काय म्हणतो, आरएनए तयारच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हटलेलं आहे. आकृती नीट समजून घ्या. इथं हे डीएनए इथं दिलेलंच नाव, याला एमआरएनए आहे. आरएनए पॉलिमरेज हे जे राहिलेला जो भाग आहे इकडचा तो पॉलिमरेज आहे. इथं आरएनए न्यूक्लियोटाइडर आहे आणि यालाच आपण प्रतिलेखन असं म्हटलेलं आहे. आता पेशी केंद्रकात तयार झालेल्या एमआरएनए पेशी द्रव्यात येतो. आता जे पेशी केंद्रकात जे तयार झालेलं आहे एमआरएनए, आपण आता बघितलं की एमआरएनए इथून कसं तयार होतंय आणि हे तयार झाल्यानंतर काय होतं बघा, इथून जो बाहेर पडतोय तो तयार झाले इथून जो आत जातोय तो तयार झालेला जो एमआरएनए आहे तो पेशी द्रव्यात येतो. पेशी केंद्रकातून कुठं येतो, पेशी द्रव्यात येतो, बाहेर येतो आणि तो येताना डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. आणि जे डीएनए मधले सांकेतिक संदेश आहे, समजा डीएनए जो सांकेतिक संदेश आणतोय तो सांकेतिक संदेश हा एमआरएनए काय करतो, पेशी केंद्रकातून पेशी द्रव्यात येतो आणि या संदेशामध्ये अमिनो अम्लाकरता संकेत असतात. आता हे संदेश जे आणलेले आहेत ते कोणासाठी आहे, जे अमिनो अम्ल आहे त्या अमिनो अम्लाकरता ते संदेश असतात आणि प्रत्येक अमिनो अम्लाकरता असलेले संकेत कोड 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतात. आणि जे आणलेले संकेत आहेत अमिनो अम्लाकरता ते कशा स्वरूपात असतात, तर 3 न्यूक्लियोटाइडच्या स्वरूपात, संचाच्या स्वरूपात आहेत. 3 न्यूक्लियोटाइड अशा संचाच्या स्वरूपात असतात आणि म्हणून त्याला आम्ही काय म्हणतोय इथं की त्याला ट्रिपल कोडॉन असेही म्हटले जाते. बघा इथं नीट समजून घ्या की पेशी केंद्रकात जेव्हा एमआरएनए तयार होतो तेव्हा तो काय होतो, पेशी द्रव्यात येतो. तो येताना काय करतो, पेशी केंद्रकातून पेशी द्रव्यात येत असताना काय करतो, डीएनए वरचे जे सांकेतिक संदेश आहे तो घेऊन येतो. ते सांकेतिक संदेश कोणासाठी आहेत, अमिनो अम्लाकरता हे सांकेतिक संदेश असतात आणि ते संकेत कोड आपण त्याला म्हणतो ते अमिनो अम्लाकरता असतात. आणि प्रत्येक अमिनो अम्लाकरता हे संकेत कसे उपलब्ध असतात, तर 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात हे उपलब्ध असतात. म्हणून याला ट्रिपल कोडॉन असे म्हणतात. आता इथं आपल्याला ही आकृती दाखवलीच बघा, हा समजा केंद्रक आहे आणि या केंद्रकातून हा बाहेर आलेला एमआरएनए आहे. लक्षात घ्या, इथं आता जे आपण ट्रिपल कोडॉन बघतोय तर तो एमआरएनए आलेला आहे बाहेर, इथून काय केलाय, संदेश घेऊन आलाय कोणासाठी, अमिनो अम्लासाठी. आणि या अमिनो अम्लासाठी हा संदेश कशा स्वरूपात असतो, ट्रिपल, म्हणजे हा का 1 2 3 इथं दाखवलेला आहे, हे ट्रिपल कोडॉन स्वरूपात हा संदेश आहे आणि हा संदेश आणलेला आहे. बघा इथपर्यंत कळालं. आता आपल्याला इथं सांगितलंय की भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो अम्लाकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि त्यासाठी त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला. बघा भारतीय वंशाचे होते डॉक्टर हरगोविंद खुराना, हे भारतीय वंशाचे होते. त्यांनी सर्व 20 अमिनो अम्लाकरता असलेले, बघा 20 अमिनो अम्लाकरता असलेले जे कोडॉन आहेत हे शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि यासाठीच काय केलेलं होतं, 1968 साली नोबेल पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला होता. हा इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर त्यांना मिळालेला होता. आता बघा पुढच्यात आपण माहिती बघणार आहे. हे माहिती असू द्या आपल्याला, भारतीय वंशाचे होते आणि कधी नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं आणि त्यांचं नाव काय, हरगोविंद खुराना असं नाव आहे. प्रत्येक एमआरएनए हा हजारो कोडांचा बनलेला असतो. आता आपण बघितलं की एमआरएनए कसा बनतोय, कसा बनला की एक धागा डीएनएचा घेऊन तो एमआरएनए बनलेला आहे आणि हा हजारो कोडॉनचा बनलेला आहे. कोडॉन, आता तो जे संकेत आणलेले आहेत ते हजारो कोडॉन आहेत त्याच्यामध्ये. आपण इथं बघितलं ट्रिपल कोडॉन बघितलं, ट्रिपल कोडॉन नुसार काय होतं, अमिनो अम्लाकरता संदेश आणलेले असतात. आता हे संदेश कसे असतात, कोडॉन किती असतात, हजारो असतात कोडॉन बनलेल्या
असतो mRNA आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ल पुरवण्याचे काम tRNA करतो. बघा आता इथं काय म्हणले परत एकदा बघू की प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. mRNA कसा आहे, हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्यावरील संदेशानुसार आणि त्याच्यावरचे जे संदेश आहेत त्या संदेशानुसार काय प्रथिने तयार करण्यासाठी हे प्रथिने आहेत हे तयार करण्यासाठी लागणारे जे अमिनो आम्ल आहे हे अमिनो आम्ल जर आता संदेश कोणासाठी आहे की प्रथिने तयार करण्यासाठी असणारा संदेश आहे तो कोणाला आहे, अमिनो आम्लासाठी आहे. मग हा अमिनो आम्ल पुरवण्याचं काम कोण करतं तर tRNA. हा tRNA जातो काय करतो, अमिनो आम्ल हे पुरवण्याचं ते काम करत असतो आणि या क्रियेलाच ट्रान्सलेशन असे म्हणतात. आता अमिनो आम्लाला हा संदेश पोहोचवण्यासाठी हा मधला भाग आहे तो tRNA आहे, तोच काय करतो त्यालाच आपण याच क्रियेला भाषांतरण असे म्हणतो. बघा परत एकदा बघा की mRNA वर कोडॉन असतो. हा पूरक क्रम बघा इथं बघा की त्यावरील संदेश प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल पुरवण्याचे काम हा tRNA करतो. बघा मगाशी जरा मिस्टेक झाली की त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल पुरवण्याचे काम हा tRNA करतो. हे पर्यंत झालं. त्याकरता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेल्या अँटीकोडॉन tRNA वर असतो. आता जर mRNA वरती आपण बघितलं जसा कोडॉन असा तीनचा कोडॉन असा क्रम आहे की नाही, त्याला आपण ट्रिपल कोडॉन असं म्हटलेलं होतं. जो mRNA चा असा कोडॉन आहे त्याला पूरक क्रम हा अँटीकोडॉन म्हणजे टी कोडॉन म्हणजे बघा tRNA इथं दिलेला आहे. टी म्हणजे ट्रान्सलेशन, तर tRNA आहे तो काय करतो हा पूरक क्रम हा अँटीकोडॉन आहे आणि याच क्रियेला भाषांतरण असं म्हटलेलं आहे. बघा म्हणजे ज्या प्रमाणात तीनच्या स्वरूपात जे कोड आलेले होते संदेश आलेले होते आणि त्या तीनच्या कोडॉन जे संदेश आहे ते tRNA काय करतो त्याला तिथं क्रमपूरक असा क्रम काय करतो अँटीकोडॉन tRNA वरती तयार होतो आणि याच क्रियेला भाषांतरण असे म्हटलेले आहे. आता tRNA ने आणलेले अमिनो आम्लाचे पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. आता tRNA जे आणलेला आहे अमिनो आम्लाची शृंखला, आता हे tRNA जे आहेत हो का इथं जे tRNA आहेत हे mRNA आणलेले शृंखला आहे तीनची, हे काय होतात tRNA कडून कुठं जातात की जी शृंखला आहे ही शृंखला काय केली जाते की अमिनो आम्लाची पेंटाइड शृंखला, बघा अमिनो आम्लाची पेंटाइड शृंखला जी आहे ही पेंटाइड शृंखला तयार करण्याचे काम हे rRNA करतो. बघा rRNA म्हणजे काय आपल्याला इथं दिलंय की पेंटाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम याला rRNA करतो. आता या दरम्यान रायबोझोम mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपल कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. आता रायबोझोम हे जे रायबोझोम आहेत ते mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, बघा रायबोझोम आहेत हे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे कशाने सरकत जातात तर ट्रिपल कोडॉन म्हणजे जसं आलेले होते ट्रिपल कोडॉन पहिला आपण बघितलं त्याप्रमाणे ते काय होतात सरकत जातात, ट्रिपल कोडॉनच्या अंतराने सरकत जातात. या क्रियेलाच आपण काय म्हणतो स्थानांतरण असे म्हणतो. स्थानांतरण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन किंवा स्थानांतर असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखला एकत्र येण्यानेच गुंतागुंतीचे प्रथिने तयार होतात आणि या प्रथिनांच्या अशा अनेक शृंखला काय होतात एकत्र जे आलेले आहेत या एकत्र येण्याच्याच गुंतागुंतीचे प्रथिने तयार झालेले आम्हाला दिसतात. हे जे शृंखला गुंतागुंतीचे एकत्र येतात शृंखला असे जे प्रथिनांच्या शृंखला एकत्र येतात आणि हे आलेल्या शृंखलेनेच गुंतागुंतीचे प्रथिने तयार झालेले असतात. आता ही जी प्रथिने आहेत ही सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात आणि ही जी प्रथिने आहेत ही काय करतात प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध जी कार्य घडत आहेत ही कार्य पार पाडण्याचं काम हे काय करत असतात प्रथिने करत असतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात आणि काय करतात त्यांच्या स्वरूपांचे नियंत्रण सुद्धा करण्याचं काम हे करत असतात. आता पुढचा भाग असा म्हटलेला आहे आपल्याला
इथं आपल्याला भाषांतरण व स्थानांतरणची पण आपल्याला इथं सांगितलेला आहे क्रम बघा, अशा प्रकारे इथं आपल्याला दाखवलेला आहे. तर भाषांतरण व स्थानांतरण, आता आपण हे बघूया पॅरेग्राफ, की सजीवांमधील जनुकांमुळेच हे त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. आता सजीवांमधील जे जनुक आहेत हे काय करतात, हे जनुकांमुळेच काय होतं, त्यांच्यासारखे दुसरा सजीव निर्माण केला जातो. यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात आणि यातलीच काही जनुके काय होतात, आहे तशी पुढच्या पिढीमध्ये काय होतात, संक्रमित होतात. त्यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. त्यामुळेच आई वडिलांचे जे गुणधर्म आहेत ते त्यांच्या अपत्यात म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये येतात. जसं आपण बघतो की वडिलांच्या वरती किंवा आईवरती तो मुलगा असेल मुलगी असेल तर गेला, असं आपण कधी कधी बोलता बोलता बोलत असतो. तर ते काय झालेले असतात, ह्यातलेच जनुकांचे गुणधर्म वडिलांचे त्याच्यामध्ये आलेले असतात किंवा आईचे त्याच्यामध्ये आलेले असतात, जसेच्या तसे. आता जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलतात. आता न्यूक्लियोटाइड हे काय करतात, जे न्यूक्लियोटाइड आपण बघितलं की काय करतात, अचानक आपली जागा बदलतात. न्यूक्लियोटाइड काय करतात, अचानक आपली जागा बदलतात आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजे उत्परिवर्तन होय, त्याला म्युटेशन असे म्हणतात. आता बघा की काही क्रम लावलेला आहे, हे जे न्यूक्लियोटाइडमध्ये काय होतात, हे न्यूक्लियोटाइड आहेत आणि याच्यामध्ये बघा की GAT हा निघून परत TGC असा काहीतरी क्रम येतो आणि त्यामुळं काय होतं, अचानक बदललेला हा क्रम जो आहे, हे बदललेला क्रमामुळे काय होतं, लहानसा बदल काय होतो, घडून येतो त्या पुढच्या पिढीमध्ये आणि त्यालाच आपण काय म्हणतो, उत्परिवर्तन, त्याला इंग्रजीमध्ये म्युटेशन असे म्हणतो. बघा उत्परिवर्तनाची व्याख्या आमच्या लक्षात राहिली पाहिजे की जनुकामध्ये किंवा जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. बघा, जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते, त्यामुळे तो लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन असं आपण इथं म्हणतो. आता उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असतो. कधी कधी उत्परिवर्तन होत असताना एकदम किरकोळ की आपल्याला जाणवत सुद्धा नाही आणि कधी कधी लक्षणीय आहे की तो जाणवतो. आणि उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृतीची निर्मितीही निर्माण होते. आता उदाहरणार्थ काय सांगितलंय, उत्परिवर्तनामुळे काय होतं की सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुक्यांच्या विकृतीही निर्माण होतात. जसं जनुकीय विकृती म्हणजे काय आपण बघितलं तर ते काय की ॲनिमिया, सेल ॲनिमिया असं म्हटलंय, सिकल सेल ॲनिमिया यांच्यासारख्या जनुकीय विकृतीचीही निर्माण होतात. ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताने समर्थन करते. आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया, अखंड अशी प्रक्रिया आहे जी काय आहे, या डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलं, आज आपण पहिले या धड्यातील 2 घटक पाहिले, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. हे 2 घटक आपण या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. आता राहिलेले जे घटक आहेत, राहिलेले घटक आपण काय करणार आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.